काय आहे? दवया धनशकंठी रामेश्वर सजिले नेटी तव रावणे देखुनी पाठी उठा उठी पळाला. हो, आधीच रावण हुशार होता. हो, रावण हुशार थोडा होता का? अहो, 14 चौकड्याचं आयुष्य रावणानं मागून घेतलेलं होतं. पण बखळ देवाला बकळायला म्हणले त्या ठिकाणी रावण तकलीफ करू लागला, म्हणून ब्रह्मदेवानं म्हणले एकाचा आकडा पुसून टाकला आणि 4च राहिले. तर 4 चौकड्यात मी म्हणले रावणाने इतकं बेजार केलं. असा रावण चतुर होता आणि असे देवाचे बाण आलेत अंगाला लागायलेत, म्हणून रावणानं काय युक्ती केली पुढच्या ओळीत ऐकू. रणी मारावा लंकानाथ निर्वाण नेमी आला रघुनाथ रावण पळवली बुद्धिवंत जीवघात चुकविला. हो, आता म्हणले रावणाला वाटलं राम काही मला ऐकत नाही. भागने वाले की शाबास की खणाखण म्हणले रामाचे बाण जे ते लागायला लागलेले आहेत. असं पाहून म्हणले रावणानं पळायला सुरुवात केली. रामे मारावे रावणासी रावणाची बुद्धी कैसी पडोनिया रणभूमीसी आपापनासी वाचविले. रावण हुशार होता, बुद्धिवान होता. त्याला वाटलं पळून गेलं, पाठ दाखिली की देव कदापि मारणार नाही. यासाठी म्हणले आपण आपलं पळून जाव, आपला जीव जे ते वाचवा. उद्याची उद्या काही बी हो, पण आजचा म्हणले आपला जीव वाचला. 12 घंटे रात्र चला म्हणले आपल्याला उपभोग घ्यायला मिळते. उद्या काही बी होऊ जा, म्हणून रावण पळाला. रामन मारी पळत्यासी हे कळणे आहे रावणासी पळवनिया नागवेगेसी आपापनासी वाचवी. हो, रावणानं बुद्धीची हुशारी केली आणि आपला जीव जते वाचविण्याकरता रामचंद्राला पाठ दाखविली. आणि रावण म्हणले या ठिकाणी पळून लंकेला गेलेला आहे. रामबाणी जर्जर भूत रावण झाला हताहत काही नचले पुरुषार्थ मागे पळत ती धाके. हो, असा म्हणले या ठिकाणी रावण म्हणले या रणभूमीवर झालेला आहे. केस म्हणले मोकळे जते सुटलेले आहेत. आता इकून रामाचा बाण येते का इकून रामाचा बाण येते? माग पुढं पाहत म्हणले रावण लंका जते गाठवाय लागलेला आहे. लंकेचा जो लंकानाथ अपमानणार नाथ गोकळ्या केशी पायी पडत घाई कुंठत ती दुःखी. हो, अशी म्हणले देवानं रावणाची अवस्था करून सोडलेली आहे. रावणाचे मोकळे केस सुटले आणि पोत्राचा सारखा म्हणले लंकेकर ते पळायला लागलेला आहे. बाण लागल्याच्यानं हातापायाला म्हणले कुथाय लागलेला आहे, कणाय लागलेला आहे. पण मागून रामाचा बाण येतोय का काय होतंय का काय असा आडखडत आडत वळत रावण म्हणले लंकेकर पळत आहे. मेघ उडती चंड वाटे गजी पळती सिंह भिघाते गरुड पळवी सर्पाते देवी रामनाथे श्रीराम. हो, असं म्हणले नाथ महाराजांनी इथं प्रमाण जे ते टाकलेलं आहे. आभाळ आलं, वार सुटलं रे सुटलं की कुणीकडे ढगाला जे ते नेऊन घालतंय. आणि एक हातीचा कळप असला आणि तो हातीचा कळप एक शिव बघितला की म्हणजे हाती बडा 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 म्हणले पळून घेते जाते. यावरी सोय रावण चांदोनी गेला रणांगण पुढील कथा अनुसंधान सावधान वधाना. असे म्हणले या ठिकाणी नाथ महाराज सांगतात. अशी रावणाची म्हणले या ठिकाणी सगळी कथा
देवानं जते केलेले आहे ती पाहून रावण पळून गेला. आता म्हणले श्रोते तुम्ही महेशाच्या मूर्ती मी दुबळा आरती तसे भक्ती अशी गोड अमृताहुनी गोड नाम तुझे देवा असं अमृत. अहो राम नामाचा घ्या तुम्ही गुटकार तरच होईन सुटका रे असं नाम अमृत म्हणले या ठिकाणी म्हणले कानानं श्रवण करायचं आणि मुखानं ते म्हणायचं असा रामनामाचा गुटका घ्या आणि आपण सोडवून ते करा असे रामनाथ महाराज या ठिकाणी सांगत आहेत. रावण पळून गेला. आता पुढच्या अध्यायामध्ये म्हणले देव रामचंद्र आपल्या शिबिकेवर जाते आणि लक्ष्मणाची अवस्था पाहते असा गोड कथा भाग पुढच्या अध्यायात श्रोत्याला ऐकायला ते मिळणार आहे. एका जनार्दना शरण रणे पळवणे रावण उठावया लक्ष्मण कृपाळू पुन्हा परतला. हो असे देवानं कार्य रावणाला पळून लावलं आणि देव रामचंद्र आपल्या बंधू म्हणले दुःखावस्थेत पडलेला पाहून आपल्या शिबिकेत जात आहेत आणि शिबिकेत जाऊन लक्ष्मणाची म्हणले अवस्था देव ते पाहत आहेत. अशी गोड कथा संत श्रोत्याला पुढच्या अध्यायामध्ये ते ऐकायला मिळणार आहे. राम स्वानंद कृपाळू राम सप्रेम स्नेहाळू राम स्वये दिन दयाळू प्रणत पाळू श्रीराम. हो देव कसा आहे दिनाचा दयाळू आहे प्रेमाचा म्हणले त्या ठिकाणी सुकाळू जत्य आहे दयाळू दिनाचा कृपाळू असा वत्सला छंद म्हणले तो रामचंद्र जत्य आहे. अशी सगळ्यावर कृपा जत्य करतो त्यासाठी म्हणले ते होता तुमची कृपा पशु बोले वेद निर्जीव चालविल्या भिंती आहे निर्जीव चालविल्या भिंती महिमा आघात त्या देवाचा महिमा आघात आहे आणि तो महिमा श्रवण करण्याकरता आता म्हणले आपापले काम आवरायचे आणि लवकरात लवकर घरी म्हणले म्हाताऱ्याला झोपवायचं आणि सगळ्या तरुण मंडळीनं म्हणले श्रवण करण्याकरता कथा रामायण रामकथाची शक्ती श्रवण करण्याकरता सभा मंडपात ते येऊन ब्यागी बसायचं आणि नाम अमृताचा गुटखा घ्यायचा आणि आपण याच्यासाठी केला होता टास यासाठी बाळासाहेबांना मोठा टास जत्य केलेला आहे आणि हा गोड रस म्हणले या ठिकाणी सेवन करायचा. तुका म्हणे रामनामी आणि कृतकृत्य झालो आम्ही असा म्हणले रामनामाचा ढेकर देते तुम्ही द्या आणि आनंदीचे तेव्हा नाथ महाराज सांगत आहेत. स्वस्ती श्री भावार्थ रामायणे युद्ध कांडे एकाकार टीकायाम लक्ष्मणा शक्ती भेदो नाम त्रिचत्वारिशोऽध्याय कुंडलिकावर द्यारी ठोड श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान की जय सीता रामचंद्र भगवान की जय महारुद्र महाराज की जय. चला गावातील सर्व मंडळी शक्तीचा म्हणले सुरुवात झालेली आहे गोड कथा भाग लागलेला आहे लवकर चला जगन महाराज या. श्रीरामचंद्राय नमः श्रीरामचंद्राय नमः श्रीरामचंद्राय नमः. रणे दंडनी रावणासी सौदा करावे स्वमित्रासी राम आला तिशेसी जीवी जीवासी जीवन. हो असं म्हणले या ठिकाणी रावणानं देवा औरिष्ट जेथे टाकलेला आहे लक्ष्मण म्हणले चेष्टीत जेथे पडलेले आहेत देव शिबिकेत आलेले आहेत आणि लक्ष्मणाची अवस्था पाहून या ठिकाणी देव काय करीत आहे. राम जगाचे जीवन राम जीवाचे चिंतन सखा आत्मा रामापण
राम परिपूर्ण परब्रह्म. देव कसा आहे? सगळ्या जगाचा आत्मा म्हणल्या त्या ठिकाणी तो रामचरित्र आहे. आज चितखंड सगळ्याचे म्हणल्या त्या हृदयात जाणणारा तो देव जत्य आहे. पोषितो जगाशी एकालात तू, सगळ्या जगाचं पालन पोषण करणारा तो देव रामचंद्र आहे. आणि त्याच्याच बंधूला म्हणजे रावणाने शक्तीचा प्रहार जत्य केलेला आहे. आयसा तो नटधारी, उपजवी पाळी पाळीन संहारी, असं नाटक करणारा तो देव आहे. मनुष्याचा रूप अवताराला आणून आला म्हणून तो देव नाटक जत्ते तो करून दाखवित आहे. असे त्याच्या बंधूला शक्ती लागलेली आहे आणि त्याच्यासाठी तो देव आता कसा विरह करत आहे. आता पुढे जत्ते आहे तू राम स्वया पुन्हा वाचवया लक्ष्मणा, कृपाळू संतुष्टला संपूर्ण, त्याचे कल्पांती मरणासेना. ओ दिनाचा दयाळू म्हणजे कृपाळू तो देव जत्य आहे. वनवास फक्त एकट्या रामालाच होता, पण लक्ष्मण माग लागून गेला आणि सीता मातानं प्रश्न केला तेव्हा जेथे झाड तेथे त्याची सावली, जेथे पती तेथे पत्नी असावयासच पाहिजे. सुखात भाग घेऊन दुःखात पतीला सोडून जाणे त्रिधर्माला शोभत नाही, अशी पैंद करून सीता माता म्हणले वनवासात आली. देवानं मग सांगितलं तू वनात येऊ नको, काटे मोडते काही होते, पण बोली वाल्मिका तशाची करीना रक्तावून नामा म्हणे. वशिष्ठ ऋषीने आज्ञा दिली की सीता माता देण्याशिवाय देवा कार्य होणार नाही. त्यासाठी म्हणले देवा तुम्ही म्हणले सीताला जेथे घेऊन जा. एकट्या रामाला वनवास होता, पण हे दोघ जण म्हणले बळत लागून गेले आणि असा माग लागून येणारा लक्ष्मणाला शक्ती लागली म्हणून देव काय करीत आहे. अति समर्थ वानरांचे विचारांच अनुसरला स्वे वर्तत अनुचरित लक्षणी. देव कसा आहे? 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण 64 कला म्हणले त्या देवापाशी. दुसऱ्यापाशी कोणालाच काय दिलेलं नाही देवानं. भीमाला ताकद दिली, धर्माला ज्ञान दिलं, अर्जुनाला शक्ती दिली, कोणालाच म्हणजे त्या ठिकाणी काय दिलं नाही. फक्त म्हणले परंतु देवापाशी 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण 64 कला. पण देव 18 बद्ध वांडर 72 कोटी 56 कोटी माकडाची म्हणले त्या ठिकाणी, माकडाची म्हणले त्या ठिकाणी म्हणले आज्ञा मागत आहे ना. माकडाला विचारित आहे मी काय करू. भविष्य वर्तमान सर्वही जाणे रघुनंदना, तरी मनुष्य नाटे विटंबन सवे आपणा दावित. पुढे काय होणार, मागे काय झालेलं आहे, असा तो निज ज्ञानी म्हणजे तो रामचंद्र जत्य आहे. भूत भविष्य वर्तमान काळ सगळं ज्ञान त्या देवाला जत्य आहे. पण नरदेहाला म्हणले त्या ठिकाणी मानव जन्म घेतला म्हणून वानराचा म्हणले त्या ठिकाणी तो म्हणले अंतर्ज्ञानानं म्हणले त्या ठिकाणी सगळं हे म्हणले त्या ठिकाणी मवाज घेत आहे. आणि मवाज घेऊन वानरला काय बोलत आहे. भविष्याचे चिन्ह प्रथा करी विलपन, तेही लक्षण अवतारा. असा म्हणले बंधू म्हणले निश्चित लक्ष्मणजी पडलेले आहेत. रामचंद्रानं लक्ष्मणजीचं मस्तक आपल्या मांडीवर घेतलेलं आहे आणि मांडीवर घेऊन करुणावाणीनं म्हणले या ठिकाणी देव लक्ष्मणाविषयी विरह जत्य करीत आहे. मित्र एकोणी रक्षित धरणी सूचनांचा हात, बंधू स्नेह कळवळीत काय बोलत श्रीराम. असं लक्ष्मणीचे स्थित पडलेलं आहे. देवानं लक्ष्मणाचं मस्तक आपल्या मांडीवर घेतलेलं आहे आणि देव रामचंद्र गैवरून म्हणले या ठिकाणी बोलत आहेत. गैवरून म्हणजे या ठिकाणी बोलत आहेत.
हे सुशेना, माझा बंधूला म्हणले या ठिकाणी काय झालेलं आहे, अशी म्हणजे गोड आणि रसाळ कथा बा जगन महाराज म्हणले या ठिकाणी अति आदरानं गोड रूपात श्रवण करणार आहेत. तर आता गावातील म्हणले